अरे हो, तुम्हाला ती थीमचीच भाषा कळते ना. मग थीम ना आपली मराठी संस्कृती आहे असं समजा. आणि बघा झगमगाट नको बाबा, साधेपणा हवा. साधे मराठी सोहळा आहे, आलं लक्षात? ठीक आहे मॅडम. चला लागा कामाला. डेकोरेशन वाले वाटतं. हा. अरे वा, आलीस तू. मिळालं ना सगळं? आजी तुम्ही म्हणालात तसं साडी शालू हे बघा सगळं मिळालंय. छान दिसेल ना सुष्मितावर. आणि त्या ज्वेलरकडे पण गेले होते, तुम्ही त्यांना दागिन्यांचं सांगून ठेवलं होतं ना, ते सुद्धा घेऊन आले. अरे वा, रंग पण छान निवडला असा. हो म्हणजे हा रंग ना आपल्याकडे शुभ मानला जातो. सुष्मिताला ना हे सगळं घालून तयार व्हायला सांगतो. हो. अगं या निमित्ताने ना भेटी गाठी होतात, नाही तर म्हणजे कोणाची भेटच नाही होत हल्ली ना. म्हणून सगळं काही ना रीतीनुसार झालं पाहिजे ग. तशी खूप बदनामी झाली ना आपल्या कुटुंबाची. म्हणजे जे गेलं तर परत नाही मिळू शकत आपण, पण जे आहे ते टिकवायला हवं ना आपल्याला. मला ना परत कोणी आपल्या कुटुंबाला नावं ठेवायला नको पाहिजे. आता आजी ज्यांना बोलायचंय ते बोलणारच आहेत, त्याबद्दल आपण काय बोलणार ना. पण हा, सुष्मिता राजवाड्यांच्या घरातली सून वाटेल अशी तयारी नक्की केली आहे मी. आणि तिला काय वेगळं हवंय, तिला पण तेच हवंय ना. तू असताना काळजी करायचं कारणच नाही ग. पण मला ना अंशू आणि मल्लिकाची खात्री नाही वाटत. म्हणजे आयुष्यामध्ये कधीच नाही वाटली तर आता काय वाटणार? नाही पण मी एकटी नाही, आता राजवाडे पण आलेत ना, त्यामुळे राजवाडे सुद्धा आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता ते तर सगळंच नीट करतील. बरं मी देऊन येते हे सुष्मिताला. हो आलेच. त्या सुष्मिताला ती थाळी वाजवत राहिली. हो ना. नाही नाही नंदू, अगं हे अतिच झालं. मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो आणि कानाखाली वाजवतो सुष्मिताच्या. नाही नाही बाबा नको, असं काही करू नका. अगं त्याशिवाय तिला अक्कल येणार नाही. उलट ह्या सगळ्यांना तर ती अजून दूर जाईल. कारण आता ह्या क्षणी विचाराल ना तर काहीही समजून घेण्याच्या पलीकडे येते. अगं पण याला काही अर्थ आहे का नंदू? आधी आपल्याला सगळ्यांना फसवून तिनं लग्न केलं, तेही अंशुमन बरोबर. आणि आता हट्ट करते रिसेप्शन साठी, तेही कसं तर ते थाळी वाजवत. अगं हे सगळं वागणं मंदासारखंच झालं ना. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण राजवाडे खूप चांगले आहेत आणि त्यांनी अजिबात मिसअंडरस्टँड नाही केलं आणि ते हे सगळं अरेंज करतायत तिच्यासाठी. ते ठीक आहे नंदू, पण राजवाड्यांच्या अशा वागण्यामुळं ही सुष्मिता त्यांच्या डोक्यावर चढून बसू नये म्हणजे मिळवली. नाही असं नाही होणार, कारण मी आहे ना. मी तिला असं नाही वागू देणार. तुम्ही फक्त या रिसेप्शनला वेळेत या सगळे. हे बघ नंदू, मी तुला खरं सांगू का, माझी अजिबात इच्छा नाही आहे रिसेप्शनला यायची. अगं ज्या पद्धतीनं लग्न झालंय ना, मी काय तोंड दाखवू ग तिथे येऊन. अहो हे जे काय झालंय यात तुमची काहीच चूक नाही आणि तुम्हाला कोणीही दोष देत नाहीये. अगं असं कसं म्हणते, शेवटी मुलगी माझीच आहे ना ती. तुमची मान खाली जाणार नाही याची काळजी मी घेईन. आता या क्षणी तरी हे लग्न मान्य करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये बाबा. उलट आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या गोष्टीला आता सामोरं जाऊया. ठीक आहे, मी बघतो, विचार करतो. या, मी वाट बघते. हा बाय, ठेवतो हा फोन बाळा. बाय बाय. मी एक दोनदा तिला विचारलंही रे, पण ती काहीच बोलली नाही, शांत राहिली. नंतर मला त्या शांततेचं कारण कळलं. मी तिला फोन करत होतो आणि आधीरा सुष्मिताला, पण दोघींचा काही पत्ताच नव्हता. ती बाई फोन पण उचलत नाही, कुठं गेली असेल? तू सुशला लावतेस ना? सुश पण फोन उचलत नाही, काय चाललंय हे? काय अगं, मला सुशची काळजी नाहीये बाळा. ती जाऊ शकते ना मैत्रिणीकडे वगैरे, पण ह्या बाईची काळजी वाटते मला. ही अशी न सांगता गेली ना की मला टेन्शनच येतं बघ. किती वाईट गोष्ट आहे ना ग ही. आपली बायको कुठं गेली आहे माहित नाही. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण अहो मला खरंच कळत नाहीये ती कुठे गेली. मी खाली गेलो, त्या केमिस्टवाल्याला विचारलं, आपल्या नेहमीचा तो किराणावाला आहे त्याला विचारलं, इवन सावंत काकूंकडे गेलो होतो, कुणालाच माहित नाही. अहो मंदिरात सुद्धा नाहीये ती. काय माहिती अशी न सांगता कुठे जाते ती. मला सांग, कुठे आणि कसं शोधायचं रे? काही उद्योग करून ठेवला नसेल ना तर मिळवली. आई तू कुठे होतीस इतका वेळ? दमले थांब जरा, श्वास घेऊ दे. आई वा, ओके. हा दमले बाबा. काय मुलीच्या भल्याचा विचार करणं म्हणजे काय उद्योग करणं वाटतं काय तुम्हाला? माझ्याबद्दल चांगला विचार मनामध्ये येऊच शकत नाही तुमच्या काय? कारण तू तशी वागतेस म्हणून.
माझ्या मनामध्ये तू तसा विश्वास निर्माण करू शकलेली नाहीस. काही करा तुम्हाला पटणारच नाहीये. मी उगाच कुणाला टोमणे मारत नाही ग, कुणावरही शंका घेत नाही आणि उगाच कारण नसताना नावही ठेवत नाही. आता काय करताय? टोमणेच तर मारताय. एवढं सगळं मला बोल लावताय तुम्ही. हा टोमणं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. हो, तू घराबाहेर पडलीस ना की शेजारी अशी भांडण करत बसतेस आणि गोडी गुलाबीनं जर बोलत असशील ना तर नक्की तू आपल्या सुनेच्या म्हणजे आदिराच्या तक्रारी करत असतेस. आणि यापैकी काही नसेल तर सरळ राजवाड्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरामध्ये गोंधळ निर्माण करून ठेवतेस. चांगली कामं करतेस का ग कधी तू? आज केलंय. काय म्हणजे? या रे मुलांनो या. तुमच्यामुळे त्यांना इतका वेळ बाहेर ताटकळत उभं राहायला लागलं. सुष्मिता मला आधी सांग, तू या मुलाबरोबर कशी आलीस? वाय आर यू होल्डिंग हर हँड? कारण आम्ही लग्न केलं.